श्री गुरुदेव दत्त. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. यातला हा 20वा श्लोक आहे, 20वा अभंग आहे. तेव्हा यांच्यावर आता आपण प्रवचन आपलं होणार आहे. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. जप तप कर्म हरिविन धर्म, वाहुगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांत चिठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियेले. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. तेव्हा म्हणलं वेदशास्त्र पुराण आणि श्रुती स्मृती पुराण हे सगळं सनातन वैदिक संस्कृती ज्याला म्हणतात, सनातन वैदिक धर्म, याची जी आपली संस्कृती आहे आणि ह्या संस्कृतीच्या ग्रंथ आहे, थोर थोर ग्रंथ आहे. म्हणजे 18 पुराण आहेत, उपनिषद 108 उपनिषद आहेत, 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत. तेव्हा म्हणलं आणि त्याच्यावरही अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. संत सत्पुरुषांनी ऋषींनी ग्रंथ लिहिले म्हणले. आणि हे ग्रंथ कशा करता लिहिले? आता आम्ही लिहितोय, आमच्या महाराजांनी लिहिले, आम्ही लिहितोय. ते म्हणले हे या ग्रंथामध्ये मानवाच्या आत्यंतिक कल्याण जे आहे, मानवाचं आत्यंतिक कल्याण काय त्याचं ज्ञान सांगितलेलं आहे की मानवाचं आत्यंतिक कल्याण काय आहे, कशात आहे. आणि म्हणून बहुतेक सर्व जिज्ञासू लोक हे सर्व ग्रंथ वाचतात. आता लोकांना ते ग्रंथ सगळे उपलब्ध आहेत, ग्रंथ उपलब्ध आहेत, याचा एक फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. प्रत्येक गोष्टीला म्हणजे 2 बाजू असतात. काय त्याचा फायदा पण असतो आणि तोटा पण असतो. आता सर्व ग्रंथ तर उपलब्ध आहे, मग जा लायब्ररीत आणि वाचा आणि परमेश्वरापर्यंत पोहोचा. आजपर्यंत कोणी गेला का लायब्ररीत ग्रंथ वाचून आणि त्याचा अभ्यास करून आजपर्यंत परमात्म्याशी एकरूप झाला असं कोणतरी आहे का? दाखवा म्हणले, एक तरी दाखवा. एक तरी मनुष्य असा दाखवा आम्हाला की जो या सर्व ग्रंथांचं, एवढी लायब्ररी आहे, टाउन हॉलची मोठी लायब्ररी, केवढे तरी ग्रंथ आहे बाबा बाबा. का आम्ही मागे तिकडे गेलो होतो पुण्याला, तिथे आम्ही वेद बघितला. वेदाचा केवढा मोठा ग्रंथ, आधी 3-4 फूट उंचीचा ग्रंथ होता. बापरे, हा वेदाचा ग्रंथ? हो म्हणले, हा हे वेद आहे म्हणले बघा. आम्ही किरणला घेऊन गेलो होतो, एवढा 4 फूट उंचीचा ग्रंथ होता. आणखी कितीतरी ग्रंथ आहे. मग किती सोपं आहे हो काय? वेदशास्त्र पुराण म्हणाले किती सोपं आहे. श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. वेदशास्त्र पुराण आणि सगळं आहे, मग म्हणे तुम्हाला काय काय कमी आहे? सगळ्या संतांनी लिहून ठेवलंय, सगळं आहे म्हणे, काय कमी आहे? तुम्ही ग्रंथालयात जा, वाचा ग्रंथ आणि ज्ञान करून घ्या आणि ईश्वराशी एकरूप व्हा. चला बरं, उद्यापासून सगळ्यांनी ग्रंथ वाचायचं रोज. काय सगळे ग्रंथ वाचा आणि ईश्वराशी एकरूप व्हा असं म्हटलं तरी आजपर्यंत जगाच्या इतिहासात कोणीतरी असं करून परमेश्वराशी एकरूप झालाय का? एकही असं उदाहरण नाही. काय आणि तरी मनुष्याला लक्षात येत नाही आणि तो ग्रंथच वाचतो. कारण सगळे ग्रंथ वाचतात, सगळे पुराण करणारे, प्रवचन करणारे, काय कीर्तन करणारे, सगळे ग्रंथ वाचतात आणि लोकांना सांगतात, एकमेकांना सांगतात. आणि सांगणारही जात नाही, परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही आणि ऐकणारे परमेश्वरापर्यंत आजपर्यंत कोणी पोहोचला नाही. जेवढे सांगणारे आणि ऐकणारे आहेत त्याच्यापैकी एक सुद्धा अपवाद नाही म्हणले, याला कोणीच पोहोचला नाही अजून. असं का झालं? होय म्हणले, गडबड आहे, आमच्या लक्षात आलंच नाही म्हणले, इथं गडबड आहे म्हणले. खूप मग अशी गडबड झाली कशी?
काय म्हणजे एवढं होऊन सुद्धा आणि तर लोक बुद्धीने बोलतातच आहे म्हणले आपल्या. कोण काय अर्थ सांगतो, कोण काय अर्थ सांगतो, कोण काय अर्थ सांगतो. आणि म्हणून बहुतेक जिज्ञासू लोक म्हणले सर्व ग्रंथ वाचतात, त्याचा अभ्यास करतात आणि त्याच्यावर आपल्या बुद्धीने विवेचन करतात. आमच्याकडे लोक येतात, एक मध्ये गृहस्थ आले होते, त्यांना सगळं हरिपाठ सगळा पाठ होता, सगळे या ग्रंथात काय लिहिले त्या ग्रंथात काय लिहिले सगळं सांगत होते ते. पण त्याच्यावर मी जेव्हा सांगायला लागलो तेव्हा ते आपल्या तोंडावर हात ठेवायला लागले. हो 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 असं करतात, हो हो हो. पण त्यांना जाणीव झाली की हे कुठल्या ग्रंथात नाही. ते म्हणले तुम्ही सांगता हे काय अजो वेगळंच आहे काय. त्यांना आश्चर्य वाटलं, असं असतं हो, एवढे ग्रंथ वाचले म्हणले मी, आणि मला पण हे काही वेगळंच आहे. अरे हेच काय म्हणले, इथेच तर सगळं आहे. त्याचा अभ्यास करतात लोक, बुद्धीने त्याच्यावर विवेचन करतात आणि लोक ऐकतात, टीव्हीवर ऐकतात, तिकडे ऐकतात. आणि आमच्याकडे येणारे भक्त लोक ऐकतात, ते म्हणतात हो ते कीर्तन फार चांगलं झालं, ते प्रवचन त्यांचं फार चांगलं झालं. अरे प्रवचन कीर्तन त्यांचं चांगलं झालं, माझ्यापेक्षा चांगलं झालं होत असेल, काही प्रश्न नाही. परंतु त्यांनी तो ऐकणारा किंवा तो प्रवचन करणारा तो परमेश्वरापर्यंत पोहोचला का, तो परमेश्वर स्वरूप झाला का, असा कोणीतरी एक दाखवून द्या, त्यालाच विचारा तू झाला का. तर तो काहीतरी असं मध्ये एक डिबेट झालं होतं. कोणी खूप फेमस आहे, सर्व ग्रंथ वाचून त्याच्यावर काय काय सांगू त्याला लोक विचारत असतात, प्रश्न वगैरे सगळं सांगतो. पण त्याला एका माणसाने प्रश्न विचारला, मग तुम्ही ब्रह्म असाल नाही का, तुम्ही ब्रह्म झालात का. तर त्यांनी एवढं गोलमोल उत्तर दिलं त्याला तो फसायला बघत नव्हता. तो म्हणले सगळंच आहे. मीच काय म्हणले, तू ब्रह्म आहे. नाही पण तो परत विचारला, मग तुम्ही ब्रह्म आहे का, त्याचा तुम्हाला अनुभव आला का. तेव्हा तो त्या प्रश्नाला टाळून द्यायचा सारखा. म्हणजेच काय म्हणतात, तो कोणीही असे ग्रंथ वाचून ज्ञान करून घेऊन परमेश्वरापर्यंत आजपर्यंत कोणी पोहोचलाच नाही म्हणा, अभ्यास करून. म्हणून म्हणले प्रवचन करून लोकांना आपल्याला जे काही योग्य अयोग्य, सत्य असत्य किंवा पूर्वग्रह दूषित समज झाली असेल, काहीतरी समज होते ना, दुसऱ्यापेक्षा जास्त ऐकणाऱ्यापेक्षा बोलणाऱ्याला जास्त समज असते. म्हणून ते दूषित आहे काय आहे त्याला काही प्रश्न नाही, लोक ऐकून घेतात, तो सांगत असतो, तो प्रगट करत असतो. आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये गैरसमज, चुकीचे समज, अपसमज, भ्रम, शंका, विकल्प, गोंधळ, नुसता एक गोंधळच मारलेला आहे, अध्यात्माचा गोंधळ. डाव मांडीला तसा गोंधळ मांडला, आम्ही गोंधळी म्हणले, गोंधळ मारलेला, सगळीकडे गोंधळ झालाय, अध्यात्माचा नुसता गोंधळ झालेला आणि कोणालाच काहीच कळत नाही मला. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला काहीच कळत नाही. तो म्हणतात मी हे करू का, हे केलं तर दुसरा म्हणतो हे करा, दुसरा म्हणतो नाही ते नका करू, ते केलं तर हे करा, तिसरा म्हणतो नाही तसं नाही, हे करा, हे बरोबर नाही. मग बरोबर काय चुकीचं काय काहीच कळत नाही. तेव्हा म्हणले लोक कल्याणकारी हे ग्रंथ आहेत, हे खरं आहे, पण या ग्रंथांचा लोकांना उपयोग होण्यापेक्षा त्याचा दुरुपयोगच जास्त होत असतो. आमच्या वडिलांचे गुरु होते बालाजी केवले, त्यांचं नाव होतं. तेव्हा त्यांच्याकडे ते म्हणले, ते काशीचे मोठे पंडित होते, काशीचे पंडित होते, संस्कृतवर त्यांच्याकडे प्रोफेसर लोक, संस्कृतचे प्रोफेसर लोक संस्कृत शिकायला यायचे आणि मोठे पुराणिक होते, पुराण सांगायचे. केवढे तरी ग्रंथ त्यांच्याकडे, केवढे तरी ग्रंथ होते आणि जुने खूप असे कपाटाची कपाटं भरले होते. आमच्या लहानपणी आम्ही बघितलं, कपाटाची कपाटं भरलेली होती. त्यांनीच आमचं नाव ठेवलं चंद्रशेखर. तेव्हा अशी कपाटाची कपाटं भरलेली होती. तर आमचे वडील म्हणाले, एकदा त्यांनी सांगितलं, अरे काय म्हणले ग्रंथ आहे, तंत्र आहे, मंत्र आहे, तंत्रयोग, मंत्रयोग, योगशास्त्र, काय अनेक ग्रंथ आहे म्हणाले. आमच्या वडिलांना सांगितलं तुम्ही हे ग्रंथ घ्या आणि म्हणाले त्या तिकडे शुक्रवार तलाव म्हणून आहे, त्या तलावात जाऊन म्हणले तुम्ही बुडवून टाका ते ग्रंथ. असं का त्यांनी सांगितलं, मला मोठा आश्चर्य.
ग्रंथ त्यांनी जपून ठेवायला सांगितलंय. त्यांनी सांगितलं की ते म्हणले हे करा, विसर्जन करा, तलावात विसर्जन करा. आणि आमच्या वडिलांनी जाऊन ते विसर्जन करून टाकलं. म्हणजे त्यांचं हेतू काय होता की त्यांच्यानंतर ते होते तोपर्यंत ग्रंथ होते, पण त्यांच्यानंतर कोणी स्वार्थी धनलोलू लोक येतील, ते धन कोणाकडनं घ्यायचे नाही, पैसा कोणाकडनं घ्यायचे नाही, निशुल्क सर्व हे करायचे. तेव्हा पण त्यांच्यानंतर कोणी धनलोलू स्वार्थी लोक आले आणि त्यांनी या ग्रंथांचा दुरुपयोग केला. आता ग्रंथांचा दुरुपयोग होतोच आहे. कोणी कुठला तरी मंत्र सांगतो, काय सांगतो, या ग्रंथात हे सांगतो, हे असं आहे, एवढा मंत्र करा, इतके त्याचं पारायण करा, असं करा, तुम्हाला हे प्राप्त होईल, असं असं चालूच आहे म्हणजे सगळं. आणि त्याच्यासाठी धन लोक मागत असतात. तेव्हा म्हणले याचं उपयोग होण्यापेक्षा दुरुपयोगच जास्त होईल. आणि म्हणून काय केलं त्यांनी, सर्व ग्रंथ त्याला जलसमाधी देऊन टाकले. आता दुसरे एक सुफी संत, त्यांचं एक वचन आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलं म्हणा, डुबो दे इन सारी किताबों को. म्हणले सर्व जे ग्रंथ आहेत म्हणाले, त्यांच्याकडे कोणतरी आला असेल शिष्य, तर त्यांनी त्यांना सांगितलं की या ग्रंथात असं लिहिलंय, त्या ग्रंथात तसं लिहिलंय. तर ते काय म्हणाले, आधी तू एक काम कर, ते सगळे ग्रंथ तुझ्या घरचे आहे ना, ते सगळे म्हणले तू बुडवून टाक तलावात. डुबो दे इन सारी किताबों को. आणि काय म्हणाले, एक मेरा नाम पढ. तेच सांगतायत म्हणले ज्ञानेश्वर महाराज या अभंगात की अरे नाम, हरिनाम, ते म्हणले सर्व याचं सार आहे. डुबो दे सारी किताबों को, एक मेरा नाम पढ. आणि कबीर सुद्धा म्हणतात, पोथी पडे पडे जग मुवा, पंडित भयान कोय, ढाई अक्षर प्रेम के पडे सो पंडित होय. तेव्हा या सर्व ग्रंथांचं सार एकच निघालं. म्हणले काय सार, इंग्रजी ज्याला म्हणतात क्रक्स ऑफ द मॅटर. व्हॉट इज द क्रक्स ऑफ द मॅटर? द क्रक्स ऑफ द मॅटर इज दिस. ते सार म्हणजे काय, श्री नारायणाचा प्रेमाने केलेला जप. काय, श्री नारायणाचा प्रेमाने, सद्गुरूंनी जे नाम दिलं त्याचा प्रेमाने केलेला जप, हे सगळ्या ग्रंथांचं सार आहे म्हणाले. तुकाराम महाराज म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. वेदांचा, आम्ही वेद वाचले वगैरे नाही म्हणले, संस्कृत आहे, आम्हाला कुठे संस्कृत येतो, पण वेदांचा जो अर्थ आहे तो आम्हालाच माहिती आहे. म्हणजे इराणी व्हावा भार माता, बाकीच्यांनी म्हणले पुस्तकांचा भार वाहत राहावं, पण त्याच्यातला जो मुख्य अर्थ आहे, रस आहे, सार आहे, ते आम्हाला माहिती. वेदांचा अर्थ म्हणजे सद्गुरूंनी दिलेला गुरुनाम मंत्र, हे वेदांचं सार आहे. सर्व ग्रंथांचं सार हेच आहे म्हणा. वेदस्य तत्वम निहितम गुहायाम, महाजनो येन गतस्य मार्गः. वेदाचं तत्व एखाद्या खोल गुहेत, त्या म्हणाले कैलाश पर्वतांच्या गुहेत, तिथे शास्त्रज्ञ लोक सुद्धा जाऊ शकत नाही म्हणतात. त्यांना असे अनुभव आले की तिथे गेल्यानंतर ते घाबरले. चायना सुद्धा तिथे जायला घाबरतो म्हणा. तेव्हा एखाद्या त्या गुहेत ते ग्रंथ ठेवलेले आहे, महाजनो येन गतस्य मार्गः. आणि त्या गुहेमध्ये तुम्हाला जायचं असेल, त्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर महाजन म्हणजे जे संत सत्पुरुष सद्गुरू आहेत, त्यांच्या मार्गाने, त्यांच्या भक्ती मार्गाने तुम्हाला जावं लागेल, त्यांच्या कार्याने तुम्हाला जावं लागेल. वेदांचं हे गूढ तत्व सद्गुरु शिष्य परंपरेच्या त्या गुह्य आणि रहस्यमय मार्गाने प्राप्त होतो. गुरु शिष्य परंपरेचा हा मार्ग गुह्य आहे, गूढ आहे, कोणाला माहिती नाही. त्या मार्गाने, सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने, आणि त्यांच्या बरोबर, नाही तर सद्गुरूंनी सांगितलं जा, तो गेला, असं नाही, त्यांच्या बरोबर जेव्हा तो जातो तेव्हा ते प्राप्त होतो. जप तप कर्म हरिविण धर्म, वाउगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांत चिठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. श्रीहरीचं आणि त्याच्या नामाचं जे प्रेम आहे निर्व्याज, त्याच्यावर काही व्याज नाही, निर्व्याज प्रेम.
की हे प्राप्त व्हावं, ते प्राप्त व्हावं, नामाने काय प्राप्त होईल, काय नाही म्हणले, निर्व्याज प्रेम. म्हणजे हेच एका जीवाला समाधान, शांती आणि आनंद देणार आहे. समाधान, शांती आणि आनंद देण्याचं साधन काय आहे? श्रीहरीचं जे नाम आहे त्याच्यावर प्रेम जडलं पाहिजे. प्रेम जडल्यानंतर म्हणजे मग तू जप कर असं म्हणण्याची गरजच नाही, म्हणजे ते जप आपोआप होईल. श्रीहरीच्या नामावर प्रेम जडलं पाहिजे. आणि त्या श्रीहरीच्या प्रेमाशिवाय केलेला म्हणजे असंख्य कोटी जरी जप केला, लिहून ठेवला, काय केलं, आणि दीर्घकाळ तप केलं, शास्त्रोक्त कर्म केली, विधी विधान केली, काय व्रत केली, उद्यापन केली, यथाविधी धर्माचरण केलं, ही सर्व म्हणले बाह्यांगाची साधनं, कष्ट देणारी साधनं आहे, म्हणजे कष्टकारक साधन आहे. पण तरी आणि ती निष्फळ होतात ना, ती निष्फळ आहे. फक्त एक हरिनाम, त्याच्यावर प्रेम असेल, बाकीचं सगळं साधन म्हणजे निष्फळ आहे. आणि म्हणले जे महाभाग म्हणजे जे भक्त आहेत सद्गुरूंचे, हे सर्व जाणून त्या श्रीहरीच्या सगुण स्वरूपाला अन्य शरण गेले. काय या श्रीहरीच्या हरिपाठी गेले, ते निवांतची ठेले म्हणजे ठेल्यामध्ये माल भरलेला असतो. म्हणजे सद्गुरूच्या मागोमाग जे गेले ना, त्यांना एवढं ज्ञान त्यांना मिळालं की ते निवांत झाले. म्हणले सर्व समाधान, शांती, आनंद हा सगळा त्यांच्या ठेल्यात भरला म्हणा. त्यांच्या देहरूपी ठेल्यामध्ये समाधान, शांती, आनंद, मन, बुद्धी, चित्ता या ठेल्यामध्ये म्हणले त्या सर्व भरलं आणि ते निवांत झाले. निवांतची ठेले हरिपाठी गेले, सद्गुरूंच्या मागोमाग जे गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. आणि ते सद्गुरू हे सर्व जाणून ते आपल्या सद्गुरु स्वरूपाला, श्रीहरीच्या सगुण सद्गुरु स्वरूपा, श्रीहरीचं कुठलं स्वरूप आहे हो, तर सगुण सद्गुरु स्वरूप, त्याला अनन्य भावाने ते शरण गेले. आणि म्हणाले त्या श्रीहरीच्या नाममंत्राचं आणि त्याच्या नाममंत्राचं महात्म्य त्यांना कळलं आणि त्याच्या निर्गुण निराकार अशा सर्वश्रेष्ठ स्वरूपाचं ज्ञान त्यांना प्राप्त झालं. सद्गुरूंच्याकडून काय प्राप्त झालं? त्यांना नुसतं नाम प्राप्त झालं नाही, म्हटलं नाम मंत्राचा प्राप्त झाला आणि त्याचबरोबर त्याच्या निर्गुण निराकार अशा सर्वश्रेष्ठ स्वरूपाचं ज्ञानही प्राप्त झालं. म्हणजे नामही पाहिजे आणि ज्ञानही पाहिजे असं त्यांना प्राप्त झालं. ते त्या श्रीहरीच्या ठिकाणी कायमचे लीन होऊन राहिले. जसे भ्रमर म्हणणारे, भ्रमर गुंतले सुमन कळिके, भ्रमर जसं त्या सुमनाच्या त्या कमळामध्ये तो हे राहतो. म्हणजे ते गाणं आहे म्हणजे नाट्यगीत, घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद, स्वच्छंद हा धुंद, घेई छंद, असा छंद घेणार आहे. काय घेई छंद मकरंद, त्या फुलामधला जसा मकरंद तो भुंगा घेत राहतो, तिथून तो दूर होतच नाही. प्रिय हा मिलिंद, त्याला प्रिय झाला. मधुसेवनानंद, हा मधुसेवनातला जो आनंद आहे, प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद, स्वच्छंद, धुंद, असं सगळं म्हणले सद्गुरूंच्या या कार्यामध्ये त्याचं नाम आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, प्रेम आहे. त्याच्यात धुंद होऊन राहायचं. धुंद म्हणजे म्हणजे कायमचे त्या श्रीच्या ठिकाणी आपण लीन राहतो म्हणले आणि शांती, समाधान, आनंद प्राप्त होतो असं सांगतात. आणि म्हणून ते म्हणतात अशी ज्ञानेश्वर महाराजांची अशी अवस्था झाली की ते त्याच्यात एकरूप होऊन राहिले, धुंद होऊन राहिले. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, हरिनाम शस्त्र आहे म्हणा. आणि यमे कुळगोत्र वर्जिले, आणि यम जरी आला तरी त्या शस्त्राला, त्या यमाला त्या शस्त्राची भीती आहे. यम आला, काळ आला किंवा कली आला तरी त्या कलीला म्हणाले त्याची भीती आहे. म्हणून ज्ञानदेवांना त्यांच्या सद्गुरूंच्या कडून म्हणाले असं हरिनामाचं महाशस्त्र प्राप्त झालं.
आणि असं महाशस्त्र प्राप्त झाल्यावर काय झालं, त्यांचे कामक्रोधाची राक्षस शरण आले. कामक्रोधाची राक्षस पळूनच जातात म्हणा, एक तर पळून जातात नाही तर शरण येतात. असा अनुभव या हरिनामाने येतो, असा अनुभव आम्ही घेतला. आणि म्हणून सर्वांना सांगतो की कामक्रोधाची सर्व राक्षस शरण आलेच. आणि प्रत्यक्ष कली काळ जो कली आहे म्हणले, त्याला सुद्धा दहशत बसली. तो कली जवळ येणार नाही, त्याला सुद्धा दहशत बसून त्यांनी या संत कुलगोत्राला आपल्या यमदूत दंडापासून कायमचं मुक्त केलं. तो जो कली काळ आहे तो यम आहे. त्यांनी हे संत कुलगोत्र म्हटल्यावर त्यांनी नमस्कार केला त्यांना, आणि त्या यमदंडापासून हे मुक्त आहे म्हणले, हे कायमचे मुक्त आहेत असं त्या यमाने सांगितलं. आणि म्हणून सांगतात, वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप, जप तप कर्म हरिबिन धर्म, वाहुगाची श्रम व्यर्थ जाय, हरिपाठी गेले ते निवांत चिठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके, ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमी कुळ गोत्र वर्जियेले. श्री गुरुदेव दत्त.